संकष्टी चतुर्थीला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे। एकदंत संकष्टी चतुर्थी रविवारी नाशिक शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने लाखो नाशिककरांचं श्रद्धास्थान समजल्या जाणाऱ्या शहरातील रविवार कारंजावरील चांदीचा गणपती म्हणून ओळख असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली। रविवारी रात्री सिद्धिविनायकाची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली। यावेळी मंदिरात गणेश भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। आज संकष्टी चतुर्थी आज आपल्या आपल्या चांदीच्या गणपतीला सकाळपासून भाविकांची गर्दी होती। तरी रखरख ऊन होतं तरी सुद्धा सकाळपासून भाविकांनी सकाळी 5:30-6 वाजल्यापासून इथे रांगा लागल्या होत्या। सकाळी 6 वाजता अभिषेक झाला। भाविकांनी दर्शन घेतलं आणि संध्याकाळच्या पूजेला अभिषेक आता थोड्या वेळाने मंदिर बंद केलं गेलं। असं काही गर्दी केली होती। संकष्टी चतुर्थी निमित्त सिद्धिविनायक चांदीच्या गणपती मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली। गजानना श्री गणराया आधी बंधू तुझ मोरया या भावनेने मंदिर परिसर भक्तिमय झालेला पाहायला मिळाला। हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे, म्हणून संकष्टी चतुर्थीचा दिवस खास गणपती बाप्पाला समर्पित असतो। त्यामुळे गणेश भक्तांची दर्शनासाठी मोठी रांग लागल्याचं पाहायला मिळालं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।